अमर भोईर भगवानजी भोईर साहेबांचे चिरंजीव नक्कीच खुश आहेत. सलगचे 2 सामने त्यांनी जिंकलेत. नितीन म्हात्रे याला आपण 500 देऊया. प्रल्हाददादा पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जातोय. नाना गोंडली यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले होते. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आजच्या दुसऱ्या रजनीमधून आजचा तिसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. बर्फानी बाबा टेमगार आणि आई गावदेवी सोनाले. संजयजी मडवी आपलं स्वागत आहे. आई गावदेवी सोनाले संघाचे संघ मालक आणि सोनाले संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. वेलकम संतोषजी पाटील संघनायक. त्यानंतर बर्फानी बाबा पद्माकर चौधरी आणि संजयजी मडवी अशी लढत मैदानामध्ये सुरू होते. चला गेम लगेच सुरू करा आपण. सलामीरी जोडी कालुराम भोईर आणि मनोज डॅनी. अभिनंदन गणेश पाटील. अभिनंदन अमर भोईर. आजचा स्पर्धेचा दुसरी रात्र आपण पाहतोय आणि तिसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता चिंतामण पाटील, मनोज भाऊ पाटील, नंदेव पाटील, प्रल्हाददादा पाटील, नीलम नाईक या मान्यवरांना दाखवला जातोय. त्यानंतर आमचे काही इतर मान्यवर राजूदादा पाटील असतील, अरविंदजी भोईर, मंगेशदादा माली, उमेश कारभारी आणि आमचे इतर मुख्य आजचे मान्यवर ऑन स्क्रीनवर दाखवले जात आहेत. प्रथमेश पाटील, रवी गुलवी, प्रिन्स मूवीज टेक्निकल टीमची अहोरात्र मेहनत. चला गेम ऑन करा लगेच. पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचना करायच्या आहेत. भाऊ पाटील सर आणि सुरेश घरात. गेम ऑन. 8:25 झालेली आहेत. 52 सॉरी 8:52 अल्पेशने मोबाईल मला वाटतं उलटा दाखवला. हरकत नाहीये. चला पहिला चेंडू वाईट आलाय. अतिरिक्त धावसंख्येने संघाचा अकाउंट ओपन होतोय. बर्फानी बाबा टेमगार ते चेंडूला ऑन साईडला उडवलाय. कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षकासाठी चेस खूप मोठी होती. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रवी गुलवी यांचं नाव घेतलं आणि अगदी ते हजर झालेले आहेत. वेलकम. संतोषजी पाटील वेलकम. गावदेवी पिंपलगार संघाचे संघनायक आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजणोली माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आपलं देखील स्वागत आहे. भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषक. गोलंदाज अरुण आहेत. तिसऱ्या ओव्हरसाठी 50-50 साठी सुनील माली ला चॅलेंज केलेलं आहे. नक्कीच घरच्या होम ग्राउंडवर चांगला फटका अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढला. बघूया विजय चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. हेच रिझल्ट आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेला आहे. बर्फानी बाबा टेमगार 2 सामने 2 विजय. रिद्धी सिद्धी काल्हेर 2 सामने 2 पराभव. आई गावदेवी सोनाले 1 सामना खेळलाय 1 विन. दुसरा सामना खेळतायत. त्यानंतर गावदेवी ओली अध्यक्ष साहेबांचा संघ आहे. पहिला कालचा उजळणीने सामना खेळलेत आणि तो सामना ते पराभूत झालेत. ग्रुप बी मध्ये अमरस्फोट कासने 2 सामने 2 विजय. पृथ्वी एंटरप्राइजेस गुंदावली 2 सामने 1 विजय 1 पराभव. आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळते. जेल ड्रॉप जीवनदान कालुराम भोईरला. धाव मिळालेल्या एक संघाला. धावसंख्या 10 अंकावर पोहोचलेली आहे. बर्फानी बाबा टेमगार या संघाचे संघनायक आहेत कालुराम भोईर. 3 चेंडूमध्ये 9 वर खेळतात. 1 वाईट. अरुण या मॅच मधून सुरुवात काहीशी खराब केलेली आहे.
बघूया संजय मडवी अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. के मडवी देखील बीपीएल मध्ये खेळतायत. संतोष पाटील खुश आहेत. आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक आपलं देखील स्वागत. मोठ्या संख्येने अगदी सर्वच खेळाडूंनी सर्व संघाच्या संघनायकांनी चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. डॅनीसाठी हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला खेळलेत. चेंडू चालला डीप फाईन लेग रिझनकडे आणि डॅनीच्या बॅटमधून येतो हा चौकार. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल सुरुवात. 2 चौकार कलराम भुईरच्या बॅटमधून आणि हा चौकार आलाय मनोज डॅनीच्या बॅटमधून. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. धावा खर्च केलेत 14. 3 चौकार 1 सिंगल 1 वाईट. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषक आपण पाहतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. सिंगलला धावसंख्या पोहोचली होती 15 वर. अरुण पाटील काही गावदेवी सोनाले संघाचे चांगले खेळाडू आहेत. वेलकम. सँडी माली प्रशांत ट्रेडर्स कालवार या संघाचे एक खेळाडू आहेत. बीपीएल 2024 मध्ये हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला अगदी गॅप मधून काढलाय. चेंडू जातोय सीमा पार. कलराम भुईरच्या बॅटमधून या पहिल्या ओव्हर मधला हा 3रा चौकार. चांगली फलंदाजी. चांगले टच मध्ये आहेत. नक्कीच 3 चौकार 1 सिंगल न 13 वर खेळतात. मनोज डॅनी 5 वर आणि 1 वाईट. अशा एकूण 19 धावा झाली आहेत. वेलकम प्रदीपजी जोशी साहेब. यानंतरचा पुढील सामना असेल केपी 11 ताडाली आणि अमरस्फोट कासने. दोन्ही संघनायक आपण तयार राहायचंय. अमरस्फोट कासने आणि कमलाकर पाटील साहेबांचा संघ केपी 11 ताडाली. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 19. दुसऱ्या ओव्हर साठी किशोर पाटीलला पाचारण केलेलं आहे. सदाभाऊ म्हात्रे हे देखील संघामध्ये नितीन पाटील आहे. सुनील माली आहे. चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. बघूया सुनील मालीचं यानंतर आपण ओव्हर पाहणार आहोत. 50-50 ओव्हरसाठी सुनील मालीला चॅलेंज आहे समोरच्या संघाकडून. बर्फानी बाबा टेमगार. चला स्पीडअप करा जरा. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. विनायक पाटील देखील आहेत. वेताल कोपर या संघाचे खेळाडू. गोलंदाज किशोर पाटील. चांगला चेंडू. अगदी दोन्ही खेळाडू एकाच संघातून आपण खेळताना पाहतोय. कालिका माता खारबाव संघनायकाचा चांगला निर्णय आहे. कारण की किशोरला ठाऊक आहे डॅनीची वीक झोन काय आहे. हा चांगला निर्णय असेल. 1 सिंगल. सिंगलना धावसंख्या 20. 7 चेंडूमध्ये 20 धावा आलेत. आता स्ट्राईक वर आहेत कलराम भुईर. 4 चेंडूंचा सामना केलाय. 3 चौकार 1 सिंगल. 13 वर खेळतात. बर्फानी बाबा टेंबरे संघाचे संघनायक. किशोर पाटील मानकोली वेले रोड एंडच्या टोकाकडून. कलराम भुईरसाठी चेंडू. इथे चेंडू अगदी येतोय माणिक पाटील यांच्या दिशेनं. माणिक पाटील देखील वीर तानाजी दापोडे संघाचे चांगले खेळाडू आहेत. चांगले क्षेत्ररक्षक म्हणून नक्कीच दापोडे संघातून त्यांचा नेहमीच उल्लेख केला जातोय. 1 सिंगल. सिंगलला धावसंख्या 21. गावदेवी वेले संघाचे खेळाडू चिंतामण पाटील खुश आहेत.
कुंदन पाटील साहेबांचा संघ देखील ऑल इज वेल आहे. राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. बघूया इथे इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे मनोज डॅनीनं. अरुण पाटील उपस्थित होते. धावसंख्या 2-2. किशोर पाटीलनं दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केले. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या अरुण पाटीलनं 19 खर्च केलेत त्यांच्यावर कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम मात्र किशोर पाटील करतायत. ते बॅटच्या आउटसाइड एज. एसटी रक्षकांनी प्रयत्न केला नाहीये. नितीन पाटील वीर तानाजी दापोडे संघाचा हा एसटी रक्षक फलंदाज. गेम प्लॅन असावा. झेल घेण्याची संधी होती मात्र त्या संधीचं त्यांनी सोनं केलं नाहीये. जगदीश म्हात्रे यांची देखील अपार मेहनत. कुंदन पाटील साहेब असतील, अरविंदजी भोईर, प्रदीपजी जोशी, संघटनेचे सर्वच पदाधिकारी, संघनायक, खेळाडूंची या अध्यक्ष चषक भिवंडी प्रीमियर लीग साठी अपार मेहनत. सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. 4 चेंडूंवर 4 सिंगल. धावसंख्या 23. 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज किशोर पाटील. इथे फटका उडवलाय. खाली क्षेत्र आहे. चेंडू एका टप्प्याने जातोय सीमा पार. मनोज डॅनीच्या बॅटमधून या ओव्हर मधला पहिला चौकार. अमर स्पोर्ट कासनी आणि केपी 11 ताडाली 3 ओव्हरच्या आतमध्ये दोन्ही संघटनांनी आपल्या मुख्य 5 गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत द्यायची आहेत. जर आपण उशीर केला तर सामना 4 ओव्हरचा ठेवण्यात येईल. अध्यक्ष साहेबांनी कालच आपल्याला सूचना दिलेली आहे. 3 ओव्हरमध्ये पुढील दोन्ही संघटनांनी आपल्या गोलंदाजांची नावं नाणेफेकी करण्याआधी द्यायची आहेत. कमलाकर पाटील साहेबांचा संघ असेल आणि भगवानजी भोईर साहेबांचा संघ आहे. ते पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या रडेमध्ये उंची मिळाली, लांबी कमी. चेंडू मात्र एका टप्प्याने सीमा पार. आज चौकार येतोय. चौकार आहे. क्षेत्ररक्षकाची नजर चेंडूवरची हटली होती. वेलकम सचिन पाटील, विनोदजी म्हात्रे, केपी, कमलाकर पाटील 11 ताडाली आणि भगवानजी भोईर अमर स्पोर्ट कासने असा पुढील सामना आहे. बघा ताडाली संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. भगवानजी भोईर साहेब आपण देखील आपला संघनायक गणेश पाटील याला त्वरित पाठवायचं आहे. आपल्या मुख्य 5 गोलंदाजांची नावं आपण इथे नमूद करायची आहेत आणि 50-50 ओव्हरसाठी कोण गोलंदाज असेल त्याची देखील आपण इथे सूचना करायची आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. बर्फानी बाबा टिमगर संघाची धावसंख्या बिनबाद 31. चांगली सुरुवात आहे. 15.50च्या सरासरीनं 31 धावा आलेत. कालुराम भोईरने देखील या सामन्यातून चांगली फलंदाजी केलेली आहे. चला चर्चा कमी करा आपण प्लीज. अधिक वेळ घेऊ नका. पंच आपण देखील खेळाडूंना सूचित करा. लाईव्ह स्पर्धा आहे. इथून सूचना देण्यापेक्षा पंचांनी तिथे सूचना द्यायचे. सुनील माली घरच्या खेळपट्टीवर सुनील मालीला 50-50 ओव्हरसाठी चॅलेंज स्वीकारावं लागेल. 16 दिल्या तर 8+ होतील आणि 16च्या कमी दिल्या तर बर्फानी बाबा टेमगर संघाच्या
धावसंख्येतून काही धावा कमी होतील. बघूया संजय मडवी यांना अशा अपेक्षा आहेत सुनील मालीकडून. सुनील माली एक चांगला खेळाडू आहे. गुरुदत्त मानकोली 40+ संघाचा हा एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची संघातून ओळख आहे. चला गेम लगेच सुरू करा आपण. सुनील माली राऊंड द विकेट न फलंदाज कालुराम भोईरसाठी पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. सुनील माली नेहमीच प्रॅक्टिसला ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतायत. मात्र प्रत्येक सामन्यातून राऊंड द विकेट न त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. इथे हा चेंडू कमी गतीने टाकलेला आहे. स्केअर ऑफ द विकेट चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक समोर आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 चेंडू मध्ये 3. तीन धावेनी संघाची टोटल 34. बघूया समोर डावखुरा फलंदाज मनोज डॅनी. अमर स्पोर्ट कासनी फास्ट घ्या प्लीज. सोनाले संघाचे खेळाडू प्लीज जरा आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 8:52 आपण इनिंगचा पहिला चेंडू टाकलाय आणि 9:06 झालेली आहेत. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. अधिक वेळ घेतला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30च्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. बघूया डावखुरा फलंदाज डॅनिश समोर आहे. सुनील माली क्षेत्ररक्षण सजवतोय. पहिल्या 2 मध्ये 3, अजून 4 मध्ये 13 रोखायचे आहेत. हा चेंडू फुलटॉस. क्षेत्ररक्षक माणिक पाटील चेंडूचा अंदाज घेता आला नव्हता. 2 धावा पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. माणिक पाटील ना मला वाटतं चेंडू दिसला नसावा. नाईटची स्पर्धा आहे. माणिक पाटील एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून वीर तानाजी दापोडे संघाकडून आपण नेहमीच त्यांची तुलना करतोय. तीन धावेनी धावसंख्या 37. बघूया सुनील मालीनं 3 मध्ये 6 दिलेत. आता 3 मध्ये 10 रोखायचे आहेत. बनवल्या तर टेमघर संघाला फायदा आहे. नाही बनवल्या तर तोटा आहे. सुनील माली फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला उडवलाय. डीप मिड विकेट डिझाईनला एका टप्प्याने चेंडूला उचललाय. एक सिंगल. दुसरीसाठी डेंजर एंडला काळूराम भोईर. धावचेत बाद. पहिलं सांघिक यश. पहिला विकेट धावबाच्या स्वरूपात चांगली भागीदारी अल्पेश गायकवाड आपण पाहिले तर 2 ओव्हर 4 चेंडू मध्ये 38 धावांची सलामी या 2 सलामीवीरांनी दिलेली आहे. प्लॅटफॉर्म सुरुवात पायाभरणी चांगली करून दिलेली आहे. नवीन फलंदाज बर्फानी बाबा टेमघर संघाचा एक कीमॅन गणेश ठाकरे मैदानामध्ये एंटर होतोय. अष्टविनायक ठाकूरबारा संघाचा स्टार खेळाडू गणेश ठाकरे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे ते सदस्य देखील आहेत. 4 मध्ये 7 दिलेत. 2 मध्ये 9. सुनील मालीची कसोटी आहे. समोर फलंदाज देखील आता गणेश ठाकरे आहे. आणि हा चेंडू बघूया 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू एका टप्प्याने सीमा पार चौकार. पंच भाऊ पाटील सर आणि सुरेश गरत
या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत नक्कीच कालराम भोईरनं 4 धावींनी खाता ओपन केलेले आहे. मनोज डॅनीनं 4 धावींनी, तिसरा फलंदाज गणेश ठाकरे आलेत, त्यांनी देखील 4 धावींनी आपला अकाउंट ओपन केले. वेलकम योगेश पाटील, प्रशांत ट्रेडर्स कालवार संघाचे संघ मालक. शेवटचा चेंडू 5 धावा घेतल्या तर नक्कीच फायदा होईल. षटकार मारावा लागेल आणि 5 पेक्षा कमी दिल्या तर फायदा होईल संजय मडवीच्या टीमला. धावसंख्या 42. इथे फुल टॉस होता, 4 धावा येतील. या ओव्हरमध्ये सुनीलनं धावा खर्च केलेत 15. एकूण टोटल 46 आणि बिमरसाठी नक्कीच DRS ची मागणी केली आहे. बघूया आपले तिसरे पंच इथे उपलब्ध आहेत. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम कडे निर्णय सोपवलाय आणि फेअर डिलिव्हरी आहे. 4 धावा. तर 15 दिलेत. नक्कीच 1 धाव कमी आणि इथून 7 धावा मायनस होतील. 7 धावा मायनस बर्फानी बाबा टेमघर संघाच्या. सुधारित धावसंख्या 39. बघा साप सीडी सारखा खेळ आहे. 50-50 ओव्हर म्हटलं की साप सीडी सारखा खेळ आहे. शेचाळीस वरून डायरेक्ट 39 वर धावसंख्या आलेली आहे. बर्फानी बाबा टेमघर संघाची. सुनील मालीनं नक्कीच 15 दिल्या, मात्र त्यामधून 7 मायनस देखील केलेले आहेत, म्हणजे 8 धावा दिलेत असं म्हणायला हरकत नाहीये. जयेश पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. आई गावदेवी वडगर संघाचे जयेश पाटील सध्या आमच्या समालोचन कक्षामध्ये 12वे खेळाडू म्हणून उपस्थित आहेत. बघूया चौथ्या ओव्हरसाठी विजय जागृत मराठा राणाल या संघाचा खेळाडू. विजयने देखील खूप सारा 40+ क्रिकेट खेळलेला आहे. नक्कीच बर्फानी बाबा टेमघर संघाचा एक DRS त्यांनी गमावलेला आहे. पंचांनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. प्रत्येक संघाला 2 संधी असतील. अमर स्पोर्ट कासने आणि KP 11 ताडाली. विजय चौधरी. फलंदाज मनोज डॅनी. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलाय. सुनील माली चेंडूच्या समोर. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. गणेश ठाकरेचं कौतुक करावं लागेल. 2 धावा अगदी जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 41 धावसंख्या लागलेली आहे. 3 ओव्हर 1 चेंडूचा खेळ. इथे पायचीची अपील. फलंदाज मनोज डॅनी आउट. धक्का नंबर 2 मनोज डॅनीच्या रूपाने लागलेला आहे. विजयनं चांगला विकेट इथे घेतलेला आहे. नवीन फलंदाज चंदन नाईक. नक्कीच या आधीच्या सामन्यातून आपण पाहिलं तर मनोज डॅनीनं स्वतःचं सामनावीर हे चंदन नाईकला सुपूर्द केलं होतं. चंदनवर कुठलंही बंधन नाहीये. चांगली फलंदाजी त्यांनी आधीच्या सामन्यातून केलेली आहे. खास करून रिद्धी सिद्धी काल्लिरे संघाच्या अगेन्स्ट चंदन नाईक
आता विजय चौधरीची अग्नि परीक्षा राहील चंदन नाईकच्या समोर. दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे मनोज डॅनी यांची. धावसंख्या 41. 3 ओव्हर 2 चेंडू. इथे स्लॉग सेप चा जबरदस्त फटका. चंदन नाईक वर कुठलाही बंधन नाहीये. षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 47. काय फटका केले होते. अगदी चेंडूची लाईन अँड लेंथ लवकर ओळखली होती. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अगदी स्लॉग सीपच्या अंदाजानं स्क्रीनच्या दिशेनं फेकून दिलं होतं. 6 धावांसाठी षटकार. चंदन नाईक या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करतायत. आज पहिल्या सामन्यातून चंदनच्या बॅटमधून नाबाद 23 धावा आल्या होत्या. मनोज डॅनीनं 31 केल्या होत्या. मात्र सामनावीर हे त्यांनी चंदन नाईकला दिलं होतं. बघूया पुढील चेंडू. इथे पुन्हा एकदा अगदी आता उंची मिळाली, लांबी मिळेल का. क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय, जीवनदान दिलाय. जीवनदान कोणाला आहे तर चंदन नाईकला. नक्कीचा झेल कदाचित मागे ठरू शकेल. तुम्ही असं जर क्षेत्ररक्षण केलं तर गोलंदाजाला तुम्ही दोष देऊ शकणार नाहीयेत. धावसंख्या 49 धावा झालेत. अजूनही चौथ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजय मीडियम फास्ट गोलंदाज. इथे बघूया. इथे एक सिंगल धावेसाठी दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफल झालेत. सिंगलला धावसंख्या 50. लेगबायच्या सर्वाधिक धावा आलेले. गणेश ठाकरे चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. गुडलँडवर चेंडूची पिचिंग. फलंदाज बीट गणेश ठाकरे. 4 ओव्हर 2 बाद 50. पुढील दोन्ही संघटक आपण तयार राहायचंय. अमर स्पोर्ट कासनी आणि KP11 ताडाली. कमलाकर पाटील आणि भगवानजी भोईर असा पुढील सामना होईल. आजच्या दुसऱ्या रात्रीमधून आपण तिसरा सामना मैदानामध्ये पाहतोय. पहिला सामना टिमगर संघाने काल्हेर संघाला पराभूत केलंय. नक्कीच इथे वेळेच्या बाबतीत 8:52 पहिला चेंडू टाकले. 9:18 झालेले आहेत. 26 मिनिटं म्हणजे एक अतिरिक्त खेळाडू सर नक्कीच आई गावदेवी सोनेले संघाचा इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांची तीक्ष्ण नजर. एक खेळाडू अतिरिक्त आपण टी शर्टच्या सर्कलमध्ये नितीन पाटील उभं करायचंय. आपण 20 मिनिटापेक्षा अधिक वेळ घेतलेला आहे 4 ओव्हरसाठी. यानंतर आपण थेट समालोचन कक्षामधून टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. संदेश शुभ सन्मान आपण एक करूया. आज खऱ्या अर्थाने ज्यांची मुळाशी उपस्थिती या स्पर्धेला लाभली सन्माननीय संतोषजी पाटील साहेब जे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. मी नीलमजी नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोषजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा. नक्की संतोषजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजनोली चे विद्यमान सदस्य आहेत आणि माजी उपसरपंच आणि गावदेवी पिंपलगर या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू नीलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे संपन्न होतोय. धन्यवाद. चंदन नाईकला जीवनदान. आणि इथे बघूया खेळाडूंना दुखापत झालेली आहे का. नक्कीच 2 खेळाडूंची आपण थोडीशी इथे टक्कर पाहिलेली आहे. चेंडू मात्र सीमापार गेला होता.
विशाल आपल्याकडे वेळ आहे, आपण नाणेफेकी करून घ्या. चला अमर स्पोर्ट कासने आणि केपी 11 ताडाली आपण नाणेफेकी करून घेऊया. आपल्याकडे वेळ आहे साहेब. विशाल पाटील यांच्या माध्यमातून आपण ही नाणेफेकी संपन्न करतोय. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण टॉस करूया, आपल्याकडे वेळ आहे. व्यासपीठावरनं संतोषजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. साहेबांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. आज ते देखील आवर्जून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी निर्माणीतनं केली जाईल. आणि सामना आहे ताडाली त्यांच्या विपक्षामध्ये अमर स्पोर्ट्स कासने ही लढत पाहायला मिळेल. कॉल कोणाचा असेल? कॉल कासने टीमचा आहे. कॉईनच्या एका बाजूला BPL 40+ आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण 40+ संघटना. कासने टीमचा कॉल 40+ अशी मागणी होती आणि दरम्यान BPL 40+ आला, म्हणजे टॉस टीम ताडालीने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सामना देखील सुरू आहे, फक्त निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. थोडी चर्चा देखील आपण करूया. फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे, त्यामागे काही स्पेशल रिझन? यांच्यावर चांगले बॅट्समॅन आहे, तरी आम्ही यांना कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि स्पेशली ज्याप्रमाणे भिवंडी ग्रामीण 40+ ही संघटना त्यांची संकल्पना राहिली, कसं वाटलं BPLमध्ये खेळता आणि कसा राहिला या स्पर्धेबाबतचा अनुभव? खरोखर खूपच चांगली संकल्पना आहे आणि कुंदनजी पाटील साहेब, आपले अरविंदजी भोईर साहेब यांनी खूपच चांगली कल्पना काढलेली आहे. 50-50चे पण ओव्हर काढलेले आहेत, तेही चांगली आहे आणि खूप मजा येते खेळायला. बेस्ट ऑफ लक टीम ताडाली. टॉस गमावला शरद हलके, पण आता बॅटिंग करावी लागेल. सो स्ट्रॅटेजी काय असेल? 5 ओव्हर तुमच्यामध्ये कितीपर्यंत पोहोचले की तो टोटल तुम्ही डिफेंड करू शकाल? 75 पर्यंत डिफेंड करू शकतो. आणि ही गोष्ट नक्कीच विचारेन की गणेश पाटील चांगलं खेळतात, बट त्यांना सोडून बॅटिंगमध्ये तुमच्यामध्ये कोणाकडून अपेक्षा आहे? दौरकानात स्वतः मी आहे, मिलिंद. आणि ऑल ओव्हर कशा प्रकारे एन्जॉय केलं स्पर्धेला? कसं वाटलं BPL 2024मध्ये खेळताना? BPLमध्ये खेळताना खूप आनंद झाला. बेस्ट ऑफ लक टीम अमर स्पोर्ट्स कासने. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम ताडालीने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. चांगला चेंडू, अगदी पहिला चेंडू तेज तर्रा टाकलेला आहे. गोलंदाज संदीपनं पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट. धावसंख्या 54, 54 धावा झाली आहेत. ते चंदन नाईक चांगला प्रयत्न, अगदी शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज संदीप तर चांगला प्रयत्न आपण पाहिला होता. नक्कीच झेल घेण्यासाठी खूप दूरचा अंतर इथे कापलं होतं, कौतुक करावं लागेल. धावसंख्या 56. 3 चेंडू पहिल्या इनिंगचे अजूनही शिल्लक आहेत. चांगली लाईन अँड लेंथवर गोलंदाजी संदीप करतायत. अगदी विकेट टू विकेट परफेक्ट यॉर्कर चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. सुनील मालीकडून इथे थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आहे. गणेश ठाकरेला ठाऊक आहे, एक धाव ही खूप किमती आहे. चंदन नाईक देखील माझ्यापेक्षा जास्त चांगली फलंदाजी करू शकतो हे गणेश ठाकरेला ठाऊक आहे. या आधीच्या सामन्यातून नाबाद 23 धावा चंदन नाईकनं ठोकलेले आहेत आणि या सामन्यातून देखील आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक चौकार षटकार पाहिलेला आहे. संदीप इथे हा चेंडू उडवलाय, अगदी स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे चेंडू सीमापार, षटकार. गणेश ठाकरेंना स्ट्राईक का सोडली याचं उत्तर देताना फलंदाज चंदन नाईक. चंदन नाईक वर कुठला इथे बंधन नाहीये. नक्कीच नीलम नाईक कृष्णाई 11 कारिवली संघाचे संघमाला घ्या. त्यांनी प्रत्येक षटकारासाठी चंदन नाईक यांना 500चं पारितोषिक जाहीर केलंय. एक तर ठोकलाय.
इथे बघूया, इथे देखील चेंडू जाईल शॉट फाईन लेग रिजन मधून, डीप फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चंदन नाईकच्या बॅट मधून शेवट गोड चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या 68 झालेली आहे आणि 69 धावांचं लक्ष आहे आई गावदेवी सोनाले संघासमोर. पुढील सामन्याची नाणेफेकी देखील कंप्लीट झालेली आहे. KP11 ताडली संघाचे संघनायक सचिन पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि अमरस्फोट कासने या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. नक्की जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामध्ये ऐकूया. मेरी आवाज मेरी पहचान भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव आमचे परमित्र संदेश श्रीपाद वखारे यांचा आवाज. यस थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी वली. आपण पुन्हा एकदा थेट मॅचच्या दिशेने BPL भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 68 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. बर्फानी बाबा टेमघर टीमच्या माध्यमातून गावदेवी सोनाले टीम समोर हे आपण पाहू शकता. बर्फानी बाबा टेमघर टीमच्या माध्यमातून बॅटिंग स्कोर कार्ड कालूराम भोईर कुलमॅन त्यांच्या माध्यमातून 9 बॉलवर आल्या 19 धावा. त्यानंतर 20 धावांचं योगदान मनोज डॅनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यानंतर चंदन नाईकच्या माध्यमातून काय इनिंग पाहायला मिळाली. 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 26 धावा ठोकल्या गेल्या. पहिलं षटक 19 धावांचं, दुसरं षटक 12 धावांचं, तिसरं षटक 16 तर चौथं 10 आणि शेवटचं षटक 18 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. विजयी चौधरीचं 10 धावांचं षटक, त्या षटका व्यतिरिक्त भरपूर धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या तर फलंदाज पाठवा. गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन चला वेल आपण जास्त खर्च करू नका. आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अडुसष्ट धावा धावफलकावर लावल्या गेल्या. त्यानंतर आपण पाहतो 69 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक मधील जे 16 संघ आहेत ते 16 संघांचे 16 ओनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बर्फानी बाबा टेमघर टीमचे ओनर पद्मकर चौधरी साहेब, त्यानंतर गावदेवी भादवड टीमचे ओनर संजयभाई म्हात्रे, त्यानंतर जागृत मराठा राणाल टीमचे ओनर प्रदीप पप्पूशेठ पाटील, त्यानंतर ताडाली टीमचे ओनर कमलाकर पाटील, वीर तानाजी दापोडे टीमचे ओनर संस्थापक कुंदन पाटील साहेब, त्यानंतर अध्यक्ष साहेबांचा गावदेवी ओवली संघ आपल्याला पाहायला मिळाला. अमरस्फोट कासने टीमचे भगवान भोईर. चला सोनाली संघ भरपूर उशीर केला जातोय. प्लीज विनंती आहे की आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हा तिसरा कॉल तुम्हाला दिला गेलाय परंतु अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. चला सलामीवीर लवकरात लवकर या.
संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरुण विथ किशोर. किशोरने देखील चांगला फॉर्म दाखवलाय टीम सोनालीसाठी. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. नक्की या मॅचच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला, यात मात्र काही शंका नाही आहे. तर फ्रंटलाईन षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर भिनार गावचा हा खेळाडू अर्थातच प्रभाकर भोईर प्रथमच आपण पाहतोय या मॅचच्या माध्यमातून इन ॲक्शनमध्ये. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर नक्कीच इनमध्ये नव्हते, मात्र या मॅचच्या माध्यमातून संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल का हा गोलंदाज पाहूया. आमच्या कॅमेरा एंडकडनं सज्ज झाला आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल प्रभाकर भोईर. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. गणेश ठाकरेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. मी तर म्हणेन गणेश ठाकरेच्या माध्यमातून 2 धावा वाचवल्या गेल्या त्या ठिकाणी. या 2 धावांच्या मदतीने अरुण स्वतःचं त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. 69 धावांचा पाठलाग. पहिल्या बॉलवर आल्यात 2 धावा. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. वेगवान चेंडू, वेगाने बीट केलं त्या ठिकाणी अरुणला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेला आहे. प्रभाकर भोईरकडे देखील वेग भरपूर आहे. सातत्याने भिनार टीमसाठी चांगली गोलंदाजी करत आला आहे. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे षटक फेकेल. या बले स्टॉपेज लागला आहे. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच चांगली सुरुवात आतापर्यंत प्रभाकर भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 बॉल टाकून झाले आहेत आणि 3 बॉलवर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. नक्कीच नवखर या ठिकाणी देखील आपण जी स्पर्धा पाहिली, टीम कारेवली समोर होती. प्रभाकर भोईरने 4 विकेट्स घेतल्या होत्या एका ओव्हरमध्ये आणि तो फॉर्म जो आहे तो पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवला आहे. यावेळेस प्रमोद भोईर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे बर्फानी बाबा टेमघर टीमवर. तर चांगली सुरुवात आतापर्यंत प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील कट केला आहे. खाली क्षेत्र निवडलं आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. आउटफील्ड भरपूर दमदार आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रमोद भोईर पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचल्यात. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच. पहिल्या बॉलवर गणेश ठाकरेला आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र या बॉलवर प्रमोद भोईर यांचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. 5 बॉलवर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. बॅट आणि बॉलमध्ये अव्वत असं संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला आहे. सिंगल कंप्लीट. यस, अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. दमदार षटक त्या ठिकाणी फेकलं गेलं. प्रभाकर भोईर भिनार गावचा हा गोलंदाज. नक्कीच आता मात्र टीमचे कॅप्टन देखील विचारात असतील की पहिल्या 2 मॅचमध्ये प्रभाकर भोईरला प्लेइंग 11चा हिस्सा का बनवला नव्हता. तिसऱ्या मॅचमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र या ठिकाणी केलं आहे. कारण एका षटकामध्ये काय दमदार सुरुवात या ठिकाणी करून दिली आपल्या टीमसाठी. तर त्या उलट टीम सोनालीचा विचार केला तर पलटवार करावा लागेल. कारण वार तर झाला आहे बर्फानी बाबा टेमघर टीमच्या माध्यमातून. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर मनोज डॅनी. खारबाव गावचा हा खेळाडू भरपूर इम्प्रेस केला आहे मनोजने देखील. कारण पहिल्या 2 मॅचचा हिरो राहिला आहे. दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं प्रदर्शन करेल. या मॅचमध्ये देखील फलंदाजी करत असताना 20 धावा ठोकल्यात, परंतु गोलंदाजी करत असताना षटक कशा प्रकारचं असेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक.
मनोज डॅनी षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, यस चुकी झाली आहे त्या ठिकाणी. अरुणला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट, पहिला गडी बाद. अरुण बॅक टू द डगआउट. अतिशय दमदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला बॉलवर रनआउटची विकेट आली आहे मनोज डॅनीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती नितीन पाटील आलाय. नवीन फलंदाज नितीन कडून देखील भरपूर अपेक्षा असतील टीमला, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीमला खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि संपूर्ण आयोजन नियोजनासाठी सावंदे ग्रामपंचायत सदस्य राकेश भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद राकेश भोईर. आणि त्या दरम्यान मोठी विकेट, फलंदाज बाद नितीन पाटील. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इन ॲट 4 नंबर, चौथ्या क्रमांकावरती विनायक आलाय. कोपर गावचा हा खेळाडू विनायक. नक्कीच विनायककडे देखील क्षमता चांगली आहे, परंतु जी क्षमता आहे ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र तुम्हाला विजयाचं लक्ष जे आहे ते 69 धावांचं. षटकातील पुढचा बॉल मनोज डॅनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल पॉईंट रिझनमधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. रणजित त्या ठिकाणी चेंडू उचलतोय, परंतु जोपर्यंत फेकी झाली त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. आणि यानंतर तिसरं षटक जे 50-50चं षटक राहिलं आहे, भरपूर चर्चेचं षटक राहिलं आहे. आणि ते षटक गणेश ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या बलेचा बॉल हुक केलाय. फटका दर भरपूर चांगला आहे, अप्रतिम फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. मनोज डॅनी याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा विनायक त्या ठिकाणी सज्ज झालाय. मनोज या बॉलेस देखील आडव्या बॅटने चांगला फटका, परंतु इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फक्त आणि फक्त एकच धाव, एकपेक्षा अधिक, काही एक नाही. तर अशा प्रकारे नक्कीच आपण पाहतोय षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि त्यानंतर मात्र या मॅचचा टर्निंग पॉईंट षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 50-50 षटक, जे षटक टाकण्यासाठी
गणेश ठाकरे या गोलंदाजाची निवड केली गेली आहे. मागच्या मॅचमध्ये तर बरोबर 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये पाहूया किती धावा खर्च करेल. या वेळेस हा फटका फसलाय, चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. खरं तर गणेश ठाकरेसाठी हा झेल कठीण होता, परंतु गणेश पाटीलसाठी नक्कीच संधी होती त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती 10 धावफलकावर झाल्या आहेत. 2 गडी बाद 18 धावा. पहिलं षटक 7 धावांचं तर दुसरं षटक 11 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 पाहूया तिसऱ्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील, कारण 16 धावांचं चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज कंप्लीट केलं जाईल का या ठिकाणी. 16हून अधिक धावा पाहायला मिळतील की 16हून कमी धावा पाहायला मिळतील हे आपल्याला नक्कीच समजेल या षटकाच्या माध्यमातून. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय नक्कीच पॉवरफुल फलंदाजी आहे सोनाली टीमकडे देखील. विनायक देखील पॉवरफुल स्ट्रोक बॅट्समन आहे, तर किशोर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू जे आहेत खेळपट्टीवर नक्कीच दोघांकडे देखील क्षमता आहे 16 धावा ठोकण्याची. तर त्या उलट गणेश ठाकरेचा विचार केला तर गणेश ठाकरेकडे देखील व्हेरिएशन आहे, चांगली गोलंदाजी करू शकतोय. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया काय करेल आपल्या टीमसाठी. षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे, ऑन साईडला उडवलाय, मात्र फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गणेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगला झेल आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज विनायकचा संपलाय खेळ, फलंदाज बाद. गावदेवी सोनाली टीमला धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 2 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 बॉलवर आल्यात फक्त 2 धावा. आणि त्या दरम्यान नक्कीच चेंडू तपासला गेलाय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल गणेश ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉलला उचली दिली आहे, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. वाडा बॉलिंग, अतिशय सुब्राईक चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता मात्र उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि 3 बॉलमध्ये चॅलेंज जे बाकी आहे ते 14 धावांचा. गणेश ठाकरेच्या माध्यमातून 50-50 षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, परंतु हवं तसं संपर्क नाही आहे. डीपला चेंडू उचलला जातोय. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. अजून एक चांगला बॉल म्हणावा लागेल. नक्कीच आतापर्यंत विचार केला तरी या षटकातील 2 फुलटॉस बॉल, ज्या दोन्ही फुलटॉस बॉलवर धावा आलेल्या नाही आहेत, फक्त एकच धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस आपल्या स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज. डेड बॉल.
गणेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल समोर आपण किशोरला पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. मनोज डाणी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद किशोर पाटील. पर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज गणेश ठाकरेच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. 69 धावांचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात आणि पाहिजे ती फलंदाजी या ठिकाणी झाली नाही आहे गावदेवी सोनाले टीमच्या माध्यमातून. गणेश पुन्हा एकदा नवीन फलंदाज इंद्रपाल आलाय. इंद्रपाल थरे हा देखील एक चांगला खेळाडू आहे. या बलेचा बॉल स्लोवरचा वापर वेग अपरिवर्तन आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. तिसरं षटक 50-50चं षटक ज्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. अर्थातच यामधील देखील एक धावा मायनस होईल. तर आता मात्र धावा ज्या झाल्या आहेत त्या धावा आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 12 बॉलवर तब्बल 49 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामन्याचं समीकरण जे आहे ते भरपूर बदललेलं आपण पाहतोय आणि नक्कीच गावदेवी सोनाले टीमसाठी हे समीकरण थोडं कठीण झालं आहे. कारण पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. यस पंच आपण लक्षात घ्या की विदाउट प्रॉब्लेम बॉल चेंज होणार नाहीये. बारा चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर राजू आलाय. वडघर गावचा खेळाडू. नक्कीच वडघर टीमसाठी चांगली कामगिरी आतापर्यंत राजूने केली आहे. परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे षटक फेकेल. या बलेचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. फलंदाज सुनील मालीच्या बॅटमधून हा षटकार आलाय. नक्कीच एक तर ठोकलाय, अजून काही ठोकावे लागतील. सुनील माली आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. या वेळेस मात्र स्लोवरचा वापर. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. व्हेरिएशन विविधता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन आणि व्हेरिएशन्स असणं खूप गरजेचं आहे. या वेळेस देखील अजून एक मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. सुनील मालीच्या बॅटमधून निघणारा दुसरा षटकार. आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय आणि दाखवून देतोय काही क्षमता आहे माझ्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत गणेश पाटील. चेंडू अडवतायत. फेकी झाली आहे मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे गावदेवी सोनाले टीमला. हवाई मार्गाचा वापर वारंवार करावा लागेल.
आणि तो वापर मात्र सुनील माली त्या ठिकाणी करतात. यावेळेस क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला होता. महेश त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पुन्हा एकदा मिळतील सुनील माली सोबतच गावदेवी सोनाले टीमला. आतापर्यंत या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्यात. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलर्स देखील स्लोवरचा वापर पुन्हा एकदा फिंगर रोल केल्या होत्या. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 36 धावा झाल्या आहेत. अर्थातच शेवटच्या 6 बॉलवर 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. नक्कीच या मॅचचा विचार केला तर कुठेतरी टर्निंग पॉईंट षटक जे आहे ते षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळालं. 50-50चं षटक, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या टीम गावदेवी सोनालेसाठी. गणेश ठाकरेच्या माध्यमातून ते चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर कुठेतरी मॅच जी आहे ती टर्न झाली आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. महेश बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. समोर इंद्रपाल तरे. या प्लेयर्स देखील हवं तसं संपर्क नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आहे. नक्कीच सुनील मालीच्या बॅटमधून 2 षटकार आले ओव्हर नंबर 4 मध्ये. मात्र त्या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला पहिल्या षटकापासून होती. आता मात्र आपण पाहतोय की उर्वरित 5 बॉलमध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. अतिशय दमदार वेगवान चेंडू. त्रिफलाचीत फलंदाज बाद. वेगवान चेंडू हाताला गेला. महेशच्या माध्यमातून वेगाने बीट झाला फलंदाज आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळला यष्टांचा वेध घेणारा आपण पाहिला. त्रिफला उडवला होता. यू मिस डेफिनेटली हिट. हे चित्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज विजय चौधरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन ॲट 7 नंबर. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये, कारण 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्या 4 बॉलवर 32 धावा आवश्यक आहेत. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. चेंडू कार्पेटच्या साने काऊ कॉर्नर रिझनमध्ये गेलाय. सिंगल कंप्लीट. एकच धाव एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. फक्त पराभवाचं अंतर जे आहे ते किती धावांनी कमी करेल गावदेवी सोनाले संघ हे या ठिकाणी पाहावं लागेल, कारण औपचारिकता बाकी आहे. 3 बॉलची फॉर्मॅलिटीज महेश या गोलंदाजाला कंप्लीट करायची आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक रणजित आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. हे आपण पाहू शकता. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. त्यानंतर चांगलं जज केलं त्या ठिकाणी रणजितने. एक चांगला झेल काऊ कॉर्नर रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज इंद्रपाल तरे देखील बाद झालाय. नवीन फलंदाज कोण गावचा हा खेळाडू? संदीप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. पायावर चेंडू हाताला होता. सिंगल कंप्लीट झाली. त्या ठिकाणी एक धाव मिळाली आहे. आणि आता मात्र शेवटचा बॉल. आपल्या 3ऱ्या विजयापासून फक्त आणि फक्त 1 बॉल दूर आहेत त्या ठिकाणी बर्फानी बाबा टेमगर संघ.
शेवटचा बॉल 30 धावांची आवश्यकता आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय बर्फानी बाबा टेमघर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी सोनाले. पद्माकर चौधरी साहेब फान टीम बर्फानी बाबा टेमघर संघ आपला तिसरा विजय या ठिकाणी नोंदवतोय. बॅक टू बॅक सलगचा तिसरा विजय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो मॅन मॅच या सामन्याचा हिरो ज्याच्या बॅट मधून आल्या नाबाद 26 धावा. नाव आहे चंदन नाईक. चंदन नाईक इज द मॅन ऑफ द मॅच. तर चला चंदन नाईक आपण त्वरा करा मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. थँक्यू सो मच संदेशजी बखारे. त्याचप्रमाणे थँक्यू सो मच काळीरामजी केनी सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 मध्ये. अगदी एक एकतर्फी विजय आपल्या नावावरती केला आणि चंदन नाईक यांची चांगली बॅटिंग आपण पाकली. चला चंदन आपण या प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल. व्यासपीठावर जे तमाम लाडके मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. सर त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम ताडली. त्याचप्रमाणे सलामीची जोडी देखील लवकर पाठवा. टीम अमर स्पोर्ट्स कासने ही लढत आता आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया चंदन नाईक. फार चांगली बॅटिंग खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये देखील त्यांनी केली. त्यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. सर्वप्रथम मी जोशी साहेबांना विनंती करतो की आपल्या ज्याप्रमाणे चंदन नाईक यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की ते हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतात गणेश यांच्यासाठी. सो गणेश आपण या. फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. सो गणेश आपण या. त्यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती जो विश्वास संपूर्ण टीमने दाखवला त्या विश्वासावरती ते खरे उतरले. अतिशय चांगला खेळ त्यांचा राखला. गणेश यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. जोशी साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी गणेश ठाकरे यांना दिली जात आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देखील आपण देऊया. जोशी साहेबांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देखील द्यायचा आहे. प्रल्हादजी पाटील दादांच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर आम्हाला पुरस्कृत झाला. त्यानंतर स्पेशल गिफ्ट हॅम्पर सन्मानित संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा गिफ्ट हॅम्पर दिला जातो. त्यानंतर नीलमजी नाईक साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. गिफ्ट हॅम्पर नीलमजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातो. भरपूर सारे प्राइज खऱ्या अर्थाने आपल्याला BPL 2024 मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर अरविंदजी भोईर साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. खरं अर्थाने हीच तर खास बात राहिली BPL अध्यक्ष चषक 2024 ची की प्लेअर ऑफ द मॅचसाठी भरपूर सारे आकर्षण पारितोषिक ठेवले गेले आहेत. प्रत्येकी खेळाडूचं अगदी
पाठबळ मनोबल वाढवण्यासाठी इतकी सारी पारितोषिकं आमच्या मॅनेजमेंट कमिटीने ठेवलेली आहेत. अडखीने गिफ्ट हॅम्पर भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातो. वेल प्लेड गणेश ठाकरे आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. दरम्यान जर आपण पाटील